बागेश्वर धामचा महाराज जर पुन्हा महाराष्ट्रात आला ना तर शिवभक्त त्याला फटकवल्याशिवाय राहणार नाही। हे मी का सांगतोय, एकदा त्या बाबाचा हा व्हिडिओ बघा। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए। एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हम। या बागेश्वर धामच्या महाराजाचा हा व्हिडिओ ते जे आमदार आहे ना संजय गायकवाड, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि राहिला विषय, हे जे बागेश्वर धामचा हा जो महाराज आहे ना, यांनी हे जे स्टेटमेंट केलंय ना, कोणासमोर केलंय माहित आहे? दुर्दैव वाटतं हे ऐकल्याच्या नंतर, नाव ऐकायचं। या बागेश्वर धाम महाराजांनी हे स्टेटमेंट केलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर काय करत होते देवेंद्र फडणवीस साहेब? बाहेरचे परप्रांतीय महाराष्ट्रात आणायचे आणि आपल्या महापुरुषांचा अपमान परप्रांतीयच्या हातून घडवायचा, हे षडयंत्र आपल्या राज्यकर्त्यांनी आखलंय असा मलाच नाही तर प्रत्येक शिवभक्ताला प्रश्न पडायलाच पाहिजे। आणि हा जो महाराज आहे ना, याचा ना तर अभ्यास आहे, याला इतिहास माहिती नाहीये, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हेही माहित नाहीये। फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण माहित आहे असं होत नाही। हा बाबा ज्या दिवशी पुन्हा महाराष्ट्रात पाय ठेवल ना, शिवभक्त त्याला सोडणार तर नाहीच। पण दुर्दैव वाटलं, हे जे आपलं सरकार आहे ना, ज्या वेळेस इलेक्शन लागतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती यांना राजकारण करायचं असतं। छत्रपती शिवाजी महाराज यांना आठवतात फक्त आणि फक्त इलेक्शनच्या टायमिंगला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर निवडून यायचं, आणि एकदा का निवडून आलं मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान बाहेरचे परप्रांतीय महाराष्ट्रात आणायचे। हा जो बाबा उत्तरेतून इकडे येतो आणि इथं येऊन महाराष्ट्राच्या धर्तीवर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो, किती मोठं दुर्दैव आहे। मी या धीरेंद्र शास्त्रीचा जाहीर निषेध तर व्यक्त करतोच, पण या महाराष्ट्र सरकारचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा जाहीर निषेध व्यक्त करतो। तुमच्या समोर एखादा उत्तरेतून व्यक्ती येतो आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि तुम्ही फक्त ऐकत बसता? अरे सर्वात पहिल्यांदा तर तुमचा निषेध व्यक्त केला पाहिजे। तुमच्या समोर महाराजांचा अपमान केला जातो आणि तुम्ही फक्त ऐकत बसता। सरकारचा आणि धीरेंद्र शास्त्रीचा जाहीर निषेध। आणि ज्या दिवशी पुन्हा एकदा जर या धीरेंद्र शास्त्रीनं जर महाराष्ट्रात पाय ठेवला ना, शिवभक्त याला फटकवल्याशिवाय राहणार नाही, हे मी लिहून देतो।